पुनर्जन्म. राहुरीची गोष्ट. टिळक कसल्याशा ख्रिस्ती संमेलनासाठी जालन्याला गेले होते. घरचे पाहुणे मंडळी ही पांगली होती. मात्र दत्तू पुण्याहून सुट्टीला घरी आला होता. निळकंठराव मामा, त्यांचे कुटुंब, मुले, चिम्म, बाबा, बेबी व मी इतकी माणसे घरी होतो. टिळक जाण्याच्या अगोदर शहाजी भिल्लाला कामावरून काढून टाकले होते. पण तो कामावरून दूर होताच घरावर दगड येऊ लागले. एक दिवस चोर अगदी घराजवळ आले. निळकंठराव मामा त्यांच्या मागे लागले. जोंधळा गळ्या इतका वाढला होता. हे लोळकांडे जात जात कुठल्या कुठे कानाकोपऱ्याला गेले होते. आम्ही सगळे कंदील, काट्या वगैरे आयुधे घेऊन त्यांच्या मागे चाललो होतो. पलीकडे जोंधळ्याच्या ताटांचा सळसळ आवाज येत होता. त्या अनुरोधाने आम्ही चाललो. चोर मामांच्या हातचा बेदम मार खाऊन पडलेला आढळला. छान झाले, आम्हाला वाटलं. आता चांगली दहशत बसेल. आम्ही धीर करून त्याला मारायला काट्या उगारल्या. तो मामा कणून सांगू लागले, मी चोर नाही, चोर पळाला, मी मामा आहे. खरेच मामा. सर्वांनी मिळून त्यांना उठवून घरात आणले. मामा फार म्हणत असत की माझ्या तावडीतून कधी चोर सुटणार नाही. पण त्या दिवशी मात्र आम्हाला अनुभव वेगळा आला. पुन्हा शहाजी भिल्लाची राखणदार म्हणून स्थापना झाली व नंतर मात्र चोरांचा त्रास कधीच झाला नाही. या ठिकाणी आल्यावर माझ्या प्रकृतीत फार सुधारणा झाली. मी इतकी फुगायला लागले की काहीच्या बाहीच. हातात बांगड्या व गळ्यात गळसऱ्या टाटू लागल्या. थोडक्यात म्हणजे राहुरीस गेल्यावर मी चांगलीच वजनदार बायको झाले होते. का नाही होणार? स्वतःचे सत्तेचे घर, मनाप्रमाणे सर्व काही घेतल्या तेथे व्यवस्था. दारी एक सुंदर बगीचा केला होता. त्यात काही एरंडाचीही झाडे होती. एरंडा निघाल्यावर त्याचे मडके भरून ठेवले. नंतर त्या एरंडाचे माझ्या डोक्यात गुऱ्हाळ सुरू झाले. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग झालाच पाहिजे. तसे तेथे सर्व काही स्वतः करायचे व सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा, हे असे माझे चाललेले होते. त्यात अगदी माझ्याच वृत्तीचा चिमा बाबा मला मिळाला होता. आम्ही दोघांनी मोटांचे नाडे, सैंदरे वगैरे जिन्नस उरलेल्या काथ्याचे बनवले होते. औषधे वगैरे तयार करण्याचा नाद मला होताच. मडकेभर एरंड्या पाहून त्याचा सदुपयोग करून घेण्याचे माझ्या डोक्यात आले. मी चिमाबाबाला म्हटले, चिमबाबा, एक कपभर एरंड्या सोल बघू. त्याने त्या सोलल्यावर त्या बारीक वाटून त्यात दालचिनी व सूंठ घातली व गाईच्या तुपात त्या भाजल्या. मग साखरेचा पाक करून एरंड्याची बर्फी बनवली. ती फारच छान लागत होती. एखादा जिन्नस एकटीने खायचे माझ्याच्याने कधीच होत नाही. पण ही बर्फी तयार होईपर्यंत सारी माणसे झोपी गेली होती. दत्तू तेवढा जागा होता. दत्तूने थोडा भुगा खाल्ला. मीही उरलेल्या भुग्याचा चट्टामट्टा केला. बेबी घेईना, तिला खूप झोप येत होती. मग आम्ही निजलो. पहाटे दत्तूला अभ्यासाला उठून बसविले, पण तो काही बसेना. माझी सरबत्ती सुरू झाली. तू कधी अभ्यास करीत नाहीस, पुढे भीक मागायची आहे का? चांदेकर नेहमी म्हणतात, तू कधी अभ्यास करीत नाहीस. दत्तू म्हणाला, आई, मी खरंच सांगतो, माझं डोकं फिरत आहे. अभ्यासाच्या वेळेला कसं तुझं डोकं फिरत असतं? माझं हे बोलणं ऐकून तो जुलमाने उठून बसला. तो धपकन खाली पडला. मी त्याला उठवायला गेले तर मलाही सारे फिरत आहे असे वाटू लागले आणि मग आमच्या दोघांच्या हालाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमची कॉलरा झालेल्या माणसासारखी स्थिती झाली. चिमबाबा घाबरला. तो टिळकांना तार करून म्हणत होता. शेवटी मी त्याला डॉक्टर बॉलेंटाईनकडे पाठवले. चिमबाबाने डॉक्टर बॉलेंटाईन साहेबांना सर्व प्रकार सांगितला. साहेब फार रागावले. ते म्हणाले, अरे बाबा, ती बाई फार वाईट आहे. ती नेहमी असेच भलते सलते करून खाते. नवऱ्याला देते, मुलाला देते, मला पाठवते. नवऱ्याचे डोळे तिनेच असे त्याला काही काही खायला घालून बिघडून टाकले. बॉलेंटाईन साहेबांची कल्पना झाली की मी काहीतरी पक्वान करून खाल्ले. नुकतेच एक दोन त्यांना पुरणाच्या पोळ्या व लाडू पाठवले होते. त्यांचे तेव्हापासून असे मत झाले होते की मी रोज पक्वाने खाते व दुसऱ्यांना खायला घालते. असो, पण हे साहेब भडकले होते. तरी फार सहृदय होते. त्यांनी ताबडतोब आम्हाला औषधं दिली व नुसत्या मोसंब्यावर आम्हाला ठेवले. मग आम्हाला आराम पडला. हा प्रकार शुक्रवारी झाला. मी रविवारी चर्चला येते तो माझ्यात इतका फरक पडलेला दिसून आला की मला कोणी ओळखले सुद्धा नाही. जे ते मला विचारू लागले की बाई, तुम्ही काय उपाय केला सांगा. पण मी कधी कोणाला माझा उपाय सांगितला नाही व ती बर्फी सुद्धा कोणाच्या हाती लागू दिली नाही. चिमबाबाने अगदी विश्वासाने ती खोल पुरून टाकली. टिळक जालन्याहून आल्यानंतर माझ्या शारीरिक फरक पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटले. मात्र अघोरी म्हणून त्यांनी शेरा मारलाच.
आम्ही राहुरीस आलो तसे सखाराम भाऊजींही राहुरीस येऊन तेथे वकिली करू लागले होते. टिळक जालन्याला जाताना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांच्या भावजईने त्यांना तवा, कढई वगैरे जिन्स आणण्यास सांगितल्या होत्या. टिळकाने त्या अगदी न विसरता आणल्या व स्वतः त्यांच्या घरी नेऊन दिल्या. त्यावेळी रखमाबाईने टिळकांना त्या जिन्साची किंमत विचारली. टिळकांना आपल्या भावजईचा त्यामुळे फार राग आला व दोघांचे काही भांडण झाले. नंतर टिळक घरी आले व ते भांडण विसरून गेले. रात्री जेवणी खणी संपून टिळक जाऊन निजले. इतक्या दाराशी एक तांगा येऊन उभा राहिला. आतून भाऊजी उतरले. ते अगदी घामाघूम झाले होते. त्यांच्या तोंडावर 6 महिन्यांच्या दुखणेकऱ्याची कळा आली होती. त्यांना पाहून मी घाबरून गेले. मी म्हटले, भाऊजी काय झाले? घरी सगळी बरी आहेत ना? हो, पण नाना कसं आहे? म्हणजे ते जेवून आताच निजले, चांगले आहेत ते. हे पहा त्यांचे पत्र. मी घरी आलो तोही हे हाती आले. ते म्हणतात, हेच तुला माझे शेवटचे पत्र. यापुढे तुला माझे तोंड दृष्टीस पडणार नाही. आता माझ्या ध्यानात सर्व प्रकार आला. मी त्यांना सर्व काही सांगितले. भाऊजींचा जीव खाली पडला व ते घरी गेले. राहुरीस असताना आमच्याकडे एक कवी आले होते. त्यांनी नुकताच पोलीसच्या नोकरीस रामराम ठोकला होता. पुढे काय करायचे हे त्यांचे ठरले नव्हते, पण त्यांनी खूप कविता रचल्या होत्या व आणखी खूप रचण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या कवितातील एक कवितेचा आरंभ नको ही पोलिसची चाकरी असा होता. पोलीस खात्यातील आपले गमती गमतीचे अनुभव ते पुष्कळ सांगत. आता नाटके रचून पुढचा काळ घालवावाचे त्यांच्या मनात आले व त्यांनी ताबडतोब नाटक लिहिण्यास घेतले. त्यांचा कारकून दत्तू. त्यांनी सांगावे ह्याने भराभरा उतरून घ्यावे. ते कविता तर जणू काही पाठ म्हणून दाखवल्याप्रमाणे बोलता बोलता करीत. नाटक प्राचीन हिंदुस्थानातील काही ऐतिहासिक कथनकावर होते. त्यात कोणी कोणी चंदनाची उटाणी लाविती असे एक गाणे होते. हे नाटक एखादा अंक लिहून झाल्यावर संपले. कविराज आपल्याबरोबर एक बायकोही घेऊन आले होते. अर्थात ब्राह्मणाची बायको आमच्या घरात कशी राहील? ती राही शेजारच्या विरोबाच्या देवळात. तिकडे स्वयंपाक करी. फारशी आमच्यासमोर येतच नसते. मी म्हणे, कविराज, ही ब्राह्मणाची बायको आणि हिच्या गळ्यात मंगळसूत्र कसे नाही? ते म्हणत, आहो बाई, हिला लहानपणापासून मराठ्यांचा सहवास म्हणून नसेल घालीत. बायकोला आपला जाच आहे व आपण तिला खूप छळतो असे दाखवण्यासाठी त्यांनी आत जाऊन तिला मारण्याचे नाटक करावे. तिने खोटेच रडावे, पण रडता रडता मधूनच दोघांचाही हसण्याचा आवाज एखाद्या वेळी येईल. तेव्हा मी ओळखले होते की हे सारे नाटक आहे म्हणून, पण ओळख मात्र कधी दिली नाही. असो, या कवींची ही त्यावेळची माहिती काहीही असली तरी पुढे ते एक भगवत भक्त म्हणून फार प्रसिद्धीला आले व त्यांची ती प्रसिद्धी यथायोग्यही आहे. टिळकांना पुन्हा नगरचे आमंत्रण आले. नगरात डॉक्टर ह्यूम यांचा ईश्वरविद्येचा वर्ग होता. त्यात शिकवण्याचे काम टिळकांना होते, पण मध्यंतरी त्यांनी मिशनचे काम सोडून देऊन राहुरीस वास्तव्य केले होते. आता डॉक्टर ह्यूम साहेबांनी त्यांना पुन्हा मोठ्या आग्रहाने नगरला बोलावले व टिळकांनी ते कबूल केले. पुन्हा नगरात आमच्या जुन्या घरी राहायला आलो. राहुरीचे घर, शेत, विहिरी वगैरे सारे शहाजी भिल्लाच्या ताब्यात देऊन आम्ही सारे परत नगरला आलो.